आदिवासी वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिले जाते। विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण आणि सडलेली फळं दिली जातात। यवतमाळच्या आदिवासी वसतिगृहातील हा प्रकार आहे। कंत्राटदारांचा घोटाळा असल्याचा आरोप भाजप आमदार राजू तोडसाम यांनी केलेला आहे। यवतमाळच्या पांढरकवडा इथं आदिवासी विकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहामध्ये जेवणाचा दर्जा खराब असून सडलेली फळं दिली जातात। कंत्राटदारांना स्थानिक पोट कंत्राटदार देऊन हा घोटाळा चालवला असल्याचा आरोप भाजप आमदार राजू तोडसाम यांनी केला। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या गृह जिल्ह्यातील वसतिगृहामध्ये आमदार तोडसाम यांनी आकस्मिक भेट दिली आणि यावेळी विद्यार्थ्यांनी समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर मांडला। वसतिगृहात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची जुनी पुस्तकं दिली जातात। कुठलंही प्रशिक्षण मिळत नाही, नीट भोजन देखील मिळत नाही अशा धक्कादायक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या। तर आदिवासी वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण आणि सडलेली फळं दिली जातात। यवतमाळच्या आदिवासी वसतिगृहातील हा प्रकार आहे। कंत्राटदाराचा हा घोटाळा असल्याचा आरोप भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी केला आहे। आम्हाला ते मार्गदर्शनाची पुस्तकं आणि आजपर्यंत वस्तूला मार्गदर्शकच नाही सर। आणि मग आमचं फोकस आणि आमचं गोल काय हे आम्हाला आजपर्यंत माहित नाही सर। फक्त आम्हाला एवढं माहित आहे इथं आम्ही फर्स्ट इयर सेमिस्टर काढा आणि डिग्री घ्या आणि घराकडे जा सर। असं थोडी चालणार आहे सर। आम्हाला काही ना काही बनायचं आहे ना, पण आमच्यापाशी पुस्तकं नाही सर। आम्ही कसं काय करू आणि आम्हाला कोणी मार्गदर्शन नाही सर। आता तुम्ही कोणाला विचारा सर, कोणचं गोल आहे कोणालाच नाही। सारख्या टोटल वसतिगृहामध्ये साधारणतः ही सारखीच परिस्थिती आहे। आज जरी ही तक्रार विद्यार्थ्यांची जरी प्राप्त झाली असली तर माझ्या माहितीप्रमाणे वसतिगृहाच्या साधारणतः सर्व वसतिगृहामध्ये ही सारखीच परिस्थिती आहे। 4-4, 5-5 दिवसाचे फळं त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेत असतात, ते फळं दिले जातात अशा प्रकारे तक्रार आहे। त्यामुळे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याच्या संदर्भात माननीय प्रकल्प अधिकारी, माननीय ATC आणि माननीय मंत्री महोदय यांना मी या बाबतीत सूचना करीन, त्यांना पत्रव्यवहार करीन।